अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर पहा, पहिल्यांदा इथं जी संख्या आहे म्हणजे एमचा सहगुणक काय आहे तर 1 आहे. इथं काहीच नाही म्हणजे 1 असतं हे आपल्याला माहीत आहे. तर याचा आणि याचा गुणाकार जेवढा येतो तर किती येतो आता 13 × 13 आणि याचा आणि याचा गुणाकार जेवढा येतो तेवढा आपल्याला आपण जे अवयव पाडतो त्याचा गुणाकार यायला पाहिजे. आणि इथं जी संख्या असते तेवढी त्या अवयव पाडलेल्या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे. जसं की इथं आहे 13. आता पहा, या दोघांचा गुणाकार किती आहे 13 आणि गुणाकाराचे चिन्ह काय आहे अधिक. तर आपल्याला चिन्हांचा पण विचार करावा लागतो. इथं वजा वजा आहे, वजा वजा चिन्ह दिलं आहे कारण वजा वजाचा गुणाकार काय येतो अधिक येतो. आणि आपल्याला बेरीज वजाबाकीमध्ये बेरीज वजाबाकीमध्ये कोणतं चिन्ह पाहिजे वजा पाहिजे म्हणजे वजा 14 आपल्या उत्तर यायला पाहिजे. तर इथं काय होतं अधिक वजा वजाची बेरीज होते आणि इथं उत्तर काय येतं 13 + 1 होतं आणि 13 + 1 म्हणजे 14 आणि वजा 14 आपलं मोठ्या वजाबाकीमध्ये बेरजे वजाबाकीमध्ये आपल्याला आपण चिन्ह वजाचं म्हणजे मोठ्या संख्येचं देतो म्हणजे अधिक येतं. आणि अधिक वजा वजाचा गुणाकार हा अधिक येतो. हे म्हणजे तुम्हाला चिन्हांचं कळलं का? पहा, गुणाकारात आपल्याला चिन्ह अधिकचं पाहिजे आणि बेरीज वजाबाकीमध्ये वजाचं पाहिजे. त्यासाठी मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह पाहिजे आणि अधिक हे गुणाकारात यावं म्हणून सारखंच चिन्ह आपण पुढं पण दिलं आणि इथं बेरीज होऊन आपल्याला 14 मिळालं आणि गुणाकार होऊन आपल्याला अधिक 13 मिळालं. तसंच आता ह्या येतं पण पहा, आपल्याला गुणाकार किती आला पाहिजे या दोघांच्या गुणाकारा एवढा म्हणजे 10 त्रिक 30. तर 30 हा आपला गुणाकार आला पाहिजे अवयवांचा आणि बेरीज किंवा वजाबाकी आपली वजा 1 आली पाहिजे. आता इथं वजा चिन्ह पाहिजे आपल्याला गुणाकाराचं म्हणून आपण काय वापरायचं भिन्न चिन्ह वापरायचे आणि आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी आपली काय आली पाहिजे वजामध्ये आली पाहिजे म्हणून मोठ्या संख्येचं आपण चिन्ह काय वापरायचं वजा वापरायचं. आता आपल्याला पाहायचं आहे की अशी दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 आली पाहिजे, वजा 1 आली पाहिजे आणि गुणाकार हा वजा 30 आला पाहिजे. जसं की इथं भिन्न चिन्ह वापरल्यामुळं गुणाकार वजामध्ये येणार आणि गुणाकार किती आला 6×5 म्हणजे 10 × 30 30 आणि वजाबाकी किंवा बेरीज किती येणार आहे. आता इथं वजाबाकी केल्या भिन्न चिन्ह आहेत तर वजाबाकी होणार तर 1 वजा 1 येणार मोठ्या संख्येचं वजा चिन्ह. तर असं आपल्याला 2 अवयव पाडायचे आहेत. नंतर पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे तर जी अवयव आपण पाडले आहेत त्यापैकी एक संख्या आपल्याला कॉमन काढायची आहे. जसं की इथं m कॉमन काढलं आणि वजा 13 आणि इथं पहा m² आहे इथं तर आपण एक m बाहेर घेतलं आणि पहा इथं पण m आहे इथं पण आहे m आहे इथं दोनदा m आहे कारण m² आहे. मग एक m आपण बाहेर काढलं आणि कंसात घेतलं m - 13. तर पहा हे सोडवल्यानंतर हेच किंमत आपल्याला आली पाहिजे, किंमत बदलली नाही पाहिजे. m × m m² आणि m × 13 13m असं आपलं येतं. तसंच आपण इकडचं पण एक संख्या कॉमन काढायची. आता इथं वजा 1 कॉमन काढलं नंतर इथं वजा 13 ठेवलं कारण वजा वजाचा अधिक गुणाकार येईल म्हणून वजा 1 × m वजा 1m आणि वजा 1 × वजा 13 अधिक 13 असं आपल्याला दोन संख्या कॉमन काढायच्या आहेत. नंतर आपण ज्या आपण कॉमन काढलेल्या संख्या आहेत त्या एका कंसात ठेवायच्या आहेत आणि जो आपण कंस सारखा सेम कॉमन काढला आहे तो आपल्याला एका कंसात ठेवायचा आहे. आणि m - 13 = 0 किंवा m - 1 = 0, m = 13 किंवा m = 1 असं आपल्याला घेऊन इथं आपल्याला मिळते mची किंमत. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 13 आणि 1 आहेत हे आपलं उत्तर येतं. तसंच इकडं पण केलं आहे. इथं 3x² आहे मग आपण 3x जर बाजूला काढलं तर मध्ये काय राहतं 3 × 3 = 2 6 म्हणजे x - 2. तसंच इथं 5 आपण बाजूला काढलं तर x - 2. तर पहा ही दोन कंस आपल्याला सारखी ठेवायचे आहेत आणि अशी संख्या कॉमन काढायची आहे की ज्या संख्येला मधल्या संख्येला गुणल्यानंतर उत्तर हेच मिळणार आहे आपल्याला आणि सेम आपल्याला ते स्टेप फॉलो करायचे आहेत. सोपं आहे वर्ग समीकरण. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते येणार आहे. वर्ग समीकरणामध्ये प्रॅक्टिस असणं महत्त्वाचं आहे. पुढे आपण पाहणार आहोत पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे.